नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवलेली आहे शेवयाची खीर किंवा आपण ह्याला शीरखुर्मासुद्धा म्हणू शकतो। तर खूप झटपट होणारी रेसिपी आहे आणि एकदम कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये पण खायला तेवढीच चविष्ट आणि अप्रतिम चव लागते। तर चला रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा। आता आपण ह्या घेतलेल्या आहेत 1 ते 1.5 वाटी पॉकेटच्या शेवया घेतलेल्या आहेत। तर आपण ह्या शेवया थोड्याशा कट करून घेतलेल्या आहेत कारण त्या अखंड लांब होत्या। तर आता आपण एक कढई ठेवून त्यामध्ये तूप थोडंसं कमीच घालायचं, कारण आपण जेव्हा ह्या शेवया भाजतो ना तर कढईमध्ये जर तूप जास्त झालं तर ते खूप एकमेकांना चिटकतात आणि मग आपल्याला भाजायला खूप त्रास होतो। तर तूप थोडंसं कमीच घालायचे। आता आपण ह्या 2 ते 3 मिनिटांपर्यंत छान भाजून घेणार आहे। हलवताना सुद्धा ह्या थोडंसं अवघडच होतं। तर आपण ह्या 3-4 मिनिटांपर्यंत व्यवस्थित भाजून घेतलेले आहे। आता आपण साईडला गरम दुधामध्ये 7 ते 8 केशरच्या काड्या आपण भिजत घातलेल्या आहेत, कारण आपण याच्यावर नंतर वरतून केशर घालणार आहोत। तर आता आपण हे शेवया भाजल्या की बाजूला काढून घेतलेल्या आहेत। नंतर आपण एक पातेला ठेवलेला आहे गॅसवर, त्यामध्ये आपण 1 चमचाभर तूप घातलेलं आहे। तर आता हे तूप गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये कट करून घेतलेले ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत। ड्रायफ्रूट्सचा कलर थोडासा चेंज झाला की आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे दूध। अर्धा लिटर दूध घालणार आहे। आता हे ड्रायफ्रूट्स आपले व्यवस्थित कलर चेंज झालेला आहे, म्हणजे तळून झालेले आहेत। तर आता आपण याच्यामध्ये दूध घालणार आहे आणि अर्धा लिटर दूध घातल्यानंतर आपल्याला हे दूध चांगलं आटवून घ्यायचे, म्हणजे अर्धा लिटरचं जवळपास 1 वाटी तरी आटलेलं पाहिजे, म्हणजे त्याला थोडासा घट्टसरपणा येतो आणि मग आपल्या शीरखुर्म्याची चव जी आहे ना तर ती खूप छान येते। तर आता हे दुधाची कन्सिस्टन्सी कशी पातळ आहे तर आपल्याला ते आटवून घ्यायचे चांगले 5 ते 6 मिनिटांपर्यंत। आणि आटल्यानंतर आपण याच्यामध्ये घातलेलं आहे अर्धी वाटी साखर। आता आपण वरतून घातलेला आहे दुधाचा जो मसाला भेटतो ना रेडीमेड, तर तो घातलेला आहे आपण। आणि विलायची पावडर घातलेली नाही, कारण या मसाल्यामध्ये पूर्ण साहित्य होतं। तर आता आपण वरतून ह्या आपण मगाशी भाजून घेतलेले शेवया घातलेले आहेत। ह्या शेवया खूप पटकन शिजतात, 3 मिनिटांच्या आसपास जवळपास शिजून तयार होतात। पण शेवया शिजल्या की आपल्याला थोडंसं ह्याची कन्सिस्टन्सी जी आहे ना थोडीशी पातळच असेल तेव्हाच बंद करायचा गॅस। ही शेवयाची खीर आहे ना तर ती गरम असताना आपल्याला थोडीशी पातळ वाटते, पण जेव्हा थंड होईल ना तर मग तेव्हा ती खूप घट्ट बनते। त्यामुळे आपल्याला दुधाची क्वांटिटी थोडी जास्तच ठेवायची याच्यामध्ये। आता आपलं हे शिजत आहे, खूप पटकन होणारी रेसिपी आहे, 2 ते 3 मिनिटांमध्ये अगदी शिजून तयार होतं। आता आपली ही शेवयाची खीर तयार झालेली आहे। आता आपण ही सर्विंग बाउलमध्ये काढून घेत आहे। तर अशी कन्सिस्टन्सी असतानाच आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढल्यानंतर त्याच्यावर केशरच्या काड्या घालणार आहेत। मग अशा आपण एकदम सुरुवातीला भिजत घातल्या होत्या। तर पहा आपली गोड शेवयाची खीर तयार झालेली आहे। तर रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका। तर भेटूया आपण आता अशाच नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।